वेळेत. म्हणून राहिलेला जो भाग आहे तो आता आपण पाहणार आहोत. विशेष करून आपण पाहिलं एकच जो विषय आहे तो घेऊन आपण इपिस्करास पत्राकडे पाहत आहोत आणि तो म्हणजे काय देवाचं राज्य नाही का त्याच्याशी केंद्रित आपण इपिस्करास पत्राचा अभ्यास करत आहोत. आणि आतापर्यंत आपण अध्याय 3 पर्यंत आलो. आणि विशेष करून जर आपण बारकाईने पाहिलं तर अध्याय 1 मध्ये आपण शिकलो नाही का ख्रिस्तामध्ये कसे आपण आध्यात्मिक रीतीने आशीर्वादित झालेलो आहे त्याबद्दल पाऊल बोलतो. त्यानंतर त्याने केलेली प्रार्थना वचन 15 पासून पुढे आपल्याला शिकायला भेटते. आणि विशेष करून त्यानंतर अ, जो भाग आपण सुरू केला होता अध्याय 2 पासूनचा, तर विशेष करून अध्याय 2 पासून तर अध्याय 6 पर्यंत हा जणू काय या पुस्तकाचं आपण हृदय म्हणू शकतो किंवा मुख्य गाभा आपण म्हणू शकतो याला. आणि त्याकडेच आपण अ, आता आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि विशेष करून आपण त्यामधील काही महत्त्वाचे भाग आपण पाहिले होते. आणि हा जो मुख्य भाग आहे, अध्याय 2 पासून ते अध्याय 6 पर्यंतचा हा भाग सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो, की 3 उपभागामध्ये विभागले गेलेला आहे. आणि त्यातील मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की जर देवाचं राज्य आहे, तर देवाच्या राज्यातील नागरिकत्व नाही का? राज्य आहे तर नागरिकत्व त्याबद्दल विचार आपल्या समोर येतातच. आणि पौल जो आहे, तो नागरिकत्वाबद्दल बोलतो अध्याय 2 मध्ये. आणि त्यामध्ये मग आपण अनेक गोष्टी पाहिल्या का अगोदर आपण अंधकाराच्या राज्यात होतो. त्या अंधकाराच्या राज्यातून देवाने आपल्याला प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. आणि कसं अद्भुत रीतीने ख्रिस्तात ठायी त्याने त्याच्या कृपेने आपल्याला तारलं. ह्या गोष्टी आपण अध्याय 2 मध्ये शिकलेलो आहे. आपण पूर्वी परके होतो, उपरे होतो, पण आता ख्रिस्तामध्ये त्याच्या जवळच झालेलो आहोत. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, की देवाचं राज्य आहे. त्याचे नागरिक आपण आहोत. परंतु हे राज्य जे आहे, ते व्यवस्थेविना नाहीये. कारण ज्या राज्याला व्यवस्था नसते, ते राज्य कधीच टिकू शकणार नाही. आणि हे तर देवाचं राज्य आहे. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये सुद्धा प्रशासन व्यवस्था आहे. आणि त्याबद्दलच मग अध्याय 3 मध्ये आपण पाहिलं होतं. ही जी दुसरी सत्य आहे. त्यामध्ये आपण शिकलो, की देवाची जी प्रशासन व्यवस्था आहे, ती कशाप्रकारे कार्य करते नाही का त्याच्या राज्यामध्ये. आणि तिसरा जो भाग आहे अध्याय 4 वचन 1 ते अध्याय 6 वचन 20 इथं मात्र आता हा भाग जो आहे, हा भाग व्यावहारिक भाग आहे. अ, कारण इथं आता आपण कसं जगावं देवाच्या राज्यामध्ये आपण राहत असताना. एकतर देवाच्या राज्यातील नागरिक कसं होतो आपण त्याबद्दल शिकलो. त्यानंतर देवाच्या राज्याची शासन व्यवस्था त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता देवाच्या राज्यामध्ये आपण कसं जगायला पाहिजे त्याबद्दलची नीतिमूल्य आपल्याला अध्याय 4 पासून अध्याय 6 पर्यंत आपल्याला पुढे शिकायला भेटणार आहेत. आणि त्याकडे आज आपण या सायंकाळी आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके. तर जी प्रशासन व्यवस्था आहे, ती विविध क्षेत्रामध्ये आपण पाहिली. जर आपण अगोदर काही पाहिलं, तर आपल्याला सुरुवातीपासूनच शिकायला भेटेल, की अ, ही जी प्रशासन व्यवस्था आहे, ही प्रशासन व्यवस्था देवाने त्याच्या त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या प्रजेमध्ये स्थापिलेली आहे. आणि त्याद्वारे जणू काय देव जो आहे, तो राज्य करतो नाही का? आणि जसं प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला त्याची योग्य जी शासन व्यवस्था आहे, ती तुम्हाला पाहायला भेटेल. तशाच प्रकारे मंडळीमध्ये सुद्धा आहे. आणि अगोदरच जसं पौलाने जणू काय चेतावणी दिली होती किंवा अगोदरच सांगितलं होतं इफिस येथील वडील वर्गांना,
तिथं जे आहेत, खोटे शिक्षक उठणार आहेत, नाही का? आणि म्हणून तुम्ही सावध असा. प्रेषितांची कृत्यमध्ये आपण ते शिकलो आणि मग तशाच प्रकारे घडत आहे पुढं. आणि म्हणूनच का बरं प्रशासन व्यवस्थेची गरज आहे मंडळीला सुद्धा? कारण जे खोटे शिक्षक, खोटं शिक्षण जे आहे, ते मंडळीमध्ये शिरू नये, त्याचा प्रभाव मंडळीवर होऊ नये. दुसरी गोष्ट, मंडळीमध्ये जर काही अव्यवस्था दिसत आहे, तर त्या अव्यवस्थेला कसं हाताळलं जावं, नाही का? आणि ती कशी दूर केली जावी. मंडळीमध्ये जर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यापासून कसं मंडळीला वाचविली गेली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या गोष्टी आहेत मंडळीतील, कुटुंबामधील समस्या, वेगवेगळ्या गोष्टी त्या कशा हाताळल्या जाव्यात. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग देवाची मुले या नात्याने मंडळीमध्ये देवाने ती व्यवस्था लावून दिलेली आहे. अ, आपण बाहेर काम करत असताना पण कशाप्रकारे ते असावं आणि या भागामध्ये आपल्याला माहिती आहे शेवटी पॉल जो आहे, तो प्रार्थनेने या सर्व प्रशासन व्यवस्था आणि हे जे सर्व भाग आहेत ते संपवत होतो नाही का? आणि विशेष करून तो आठवण करून देतो तिथं, की नाही, की ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या शिकवल्या जात आहे मंडळीला, त्या मी बोललो किंवा मी जे शिकवलेलं आहे, ते लगेच ते स्वीकारतील असं नाहीये आणि म्हणूनच तो देवाच्या हाती पडतो. देवाकडे प्रार्थना करतो, की देवाचा आत्मा त्यांचं मन प्रकाशित करेल आणि खऱ्या रीतीने एकतर पौलाचा अधिकार सुद्धा ते समजून घेतील आणि जी प्रार्थना पावलाची आहे, ती खऱ्या रीतीने मंडळीची व्यवस्था काय आहे, ते समजून घेतील आणि देवाचं राज्य, देवाच्या राज्यातील नागरिक या नात्याने त्यांचं जीवन कसं जगलं पाहिजे आणि मंडळीचा अधिकार काय आहे, विशेष करून मंडळीमध्ये कसं कार्य केलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टीबद्दल तो देवाकडे प्रार्थना करतो. देवाने त्यांचे नेत्र उघडावेत. आता ज्यावेळेस आपण त्या व्यवस्थेबद्दल पाहतो, तर देवाच्या राज्यामध्ये त्याची मंडळी हा त्याच्या राज्याचा भाग आहे, नाही का? आणि तो त्याच्या मंडळीद्वारे राज्य चालवत आहे त्याचं, राज्य करत आहे आज जगात. आपल्याला माहीत आहे ख्रिस्त स्वर्गात आहे. तो मंडळीचं मस्तक आहे. त्या मंडळीचा आपणही भाग आहोत ख्रिस्तामध्ये, त्याच्या कृपेने, नाही का? आणि मग आता ही जी व्यवस्था आहे, ती ख्रिस्ताने लावून दिलेली आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही अध्याय 4 वचन 1 ते 16 वाचता, तर इथं काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे मंडळीच्या. जसं मंडळीवर जी नेमणूक केलेली आहे, विशेष करून या भागामध्ये भूमिका मंडळीतील सभासदांच्या भूमिका किंवा पद त्याबद्दल आपण शिकू शकतो, की जे स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर इतरांसाठी, एकमेकांच्या फायद्यासाठी, एकमेकांना बांधण्यासाठी, एकमेकांना उभं करण्यासाठी आहे आणि देवाच्या गौरवार्थ आहे. आणि म्हणून अ, आपण देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने आपण त्या देवाच्या राज्याचा एक भाग आहोत आणि आपल्याला पाहायला भेटतं, की मग ते राज्य त्या मंडळीमध्ये आपण पाहतो आणि ती व्यवस्था चालवण्यासाठी त्याने अधिकारी नेमलेले आहेत. त्याने त्याचे सेवक नेमलेले आहेत. त्याने त्याचे वडील नेमलेले आहेत. त्याने त्या मंडळीवर अ, त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या देणग्या त्याने दिलेल्या आहेत. जेणेकरून ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याची उभारणी व्हावी. ते सुदृढ व्हावं, नाही का? आणि आणि ती मंडळी ऐक्यतेत वाढावी. मग हे कसं करणं गरजेचं आहे? तर मग कुणाचाही हेवा न करता आपण हे करावं, नाही का? एकमेकावर प्रीती करून आपण ह्या गोष्टी कराव्या आणि मग अध्याय 4 आणि वचन 8 मधून आपल्याला शिकायला भेटतं, की जिथं तो अ, पाऊल जो आहे, तो आता जुन्या करारातील एक वचन घेतो आणि तो म्हणतो, की "पहा, त्याने उच्च स्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या." आता हा जो परिच्छेद आहे, तो आपल्याला शिकायला भेटतं, की स्तोत्र 68 आणि वचन 18 त्याचा संदर्भ इथं दिलेला आहे, नाही का? जिथं प्रभू येशू ख्रिस्त
त्याचं विजयी पण आपल्याला पाहायला भेटतं. विशेष करून जर आपण स्तोत्र 68 जर पाहिलं, तर तिथं जो आहे, जणू काही देवाला युद्धातून परतणारा विजयी राजा म्हणून चित्रित करण्यात आलेला आहे. आणि तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की परमेश्वर जो आहे, तो तो जिंकलेला आहे आणि विशेष करून तो सर्व ज्या शत्रूंना त्याने हरवलेलं आहे, त्यांच्यापासून त्याने सर्व लूट घेतलेली आहे आणि ती लूट तो घेऊन येतो आणि तो काय करत आहे, की त्याच्या राज्यामध्ये तो ती वाटतो. अशा प्रकारे सांगितलं बघा. तथापि पौलाने या दानाचे परमेश्वर काय करतो यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, नाही का. प्राचीन काळातील शहाणे राजे नाही का आपण म्हणू शकतो किंवा जे हुशार राजे होते ते अशाच प्रकारे करायचे, की लूट ते आणायचे, एखाद्या राज्यावर आक्रमण करायचे आणि ते राज्य जे हरलेलं आहे त्यांना ते लुटायचे, ते घेऊन यायचे आणि मग ती लूट जी आहे त्यांच्या सैन्यामध्ये ते वाटायचे. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला भेटतो, की त्याचा फायदा त्या सगळ्या लोकांना व्हायचा. तशाच प्रकारे जर आपण पाहिलं, तर देवाने त्याच्या लोकांना, त्या मंडळीला त्याने त्याच्या कृपादानांनी भरलेला आहे. जर तुम्ही अध्याय 4 वचन 7 ते 12 जर पाहिलं पुढे, काय सांगितलं, तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. ही देणगी, हे दान आपल्याला अनुग्रहरूपी मिळालेली आहे. हे आपल्याला विनामूल्य मिळालेलं आहे. हे आपल्याला आपल्या कोणत्याही कुवतीमुळं दिलेलं नाही. आपल्या कोणत्याही नाही का आपल्यामध्ये काहीतरी चांगलं होतं म्हणून दिलेलं नाही, नाही का? आणि मग त्या देणगींपैकी आता काही मोजक्या ज्या देणगी आहेत, ज्या मंडळीवर ख्रिस्ताने एक महत्त्वाचे जबाबदारी म्हणून दिलेली आहे आणि त्या त्या देणगी मंडळीमधूनच काही सभासदांना दिलेल्या आहेत. त्या म्हणजे काय? त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले आहे. आता काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कोणी, 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 कोणी असं म्हटलंय का इथं, की त्याने सगळ्यांना प्रेषित, सगळ्यांना संदेष्टे, सगळ्यांना सुवार्तिक, सगळ्यांना पाळक व शिक्षक बनवलं? नाही. कोणी, कोणी आणि कोणी, नाही का? तर आपल्याला माहीत आहे, की अ, त्या 2 मध्येच पौल जो आहे हे स्पष्ट करतो, की आपण जे आहे मंडळी जी आहे, प्रेषितांच्या आणि संदेष्टांच्या पायावर रचली गेलेली आहे. पायाभरणी झालेली आहे. आणि म्हणून आता सुवार्तिक पालक व शिक्षक खास करून हे आता मंडळीवर कार्य करताना आपल्याला दिसतात. ज्यांना ख्रिस्त जो आहे आता कृपा पुरवत आहे आणि सुवार्तिक, पालक आणि शिक्षक जे आहेत, ते पुन्हा एक वार आपल्याला प्रेषितांचं शिक्षण आणि संदेष्टांचं शिक्षण तेच घेऊन मंडळीची उभारणी करताना दिसत आहे. आज जे तुम्ही समोर पाहत आहात, हे प्रेषितांचं शिक्षण आहे. प्रेषितांद्वारे लिहिण्यात आलं. देवाने प्रेषितांचा उपयोग केला. जे प्रेषितांनी गाजवलं, ते त्यांनी लिहून काढलं आणि तेच आपल्याला पाहायला भेटतं. सुवार्तिक, पाळक किंवा शिक्षक ते काय करतात? मंडळीसमोर आणि सुवार्तिक आपल्याला पाहायला भेटतं, की बाहेर जाऊन सुद्धा ते गाजवतात. बरोबर? तर अ, आणि याचा उपयोग कशासाठी आहे बरं वचन 12 सांगतं? ह्यासाठी, ह्यासाठी, की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीरा ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावं. ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेणं, पवित्र जनांच्या सेवेसाठी, कुणासाठी? एकमेकांना उभारणी देण्यासाठी, एकमेकांना बांधण्यासाठी आणि म्हणूनच सौम्यतेने हे आहे. ख्रिस्ताने आपल्या सर्व अनुयायांवर ती दाणे ओतलेली आहेत म्हणे. परंतु इथं आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीच्या विशेष काही नेत्यांवर इथं लक्ष केंद्रित केलेलं नाही का, जे आपण आत्ताच बघितलेलं आहे. आणि त्याच्या राज्याच्या नागरिकांना ते जणू काही एकमेकांची सेवा करण्यास आणि ख्रिस्ताचं शरीर किंवा राज्य उभारण्यासाठी हे जे आहेत सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक
नाही का? ते काय करतात? ते सक्षम करतात. कारण देवाने, ख्रिस्ताने स्वतः त्यांना ते दान दिलेलं आहे. जिथं ते देवाच्या वचनाचा उलगडा करू शकतात, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आणि त्याद्वारे मंडळी बांधली जाते, उभारली जाते आणि पहा आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचं शरीर जे आहे, ते दिवसेंदिवस काय होतं? पूर्णतेस जाताना आपल्याला दिसतं. पुढे अ, राज्याचं शुद्धीकरणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? ज्यावेळेस आपण देवाच्या राज्याबद्दल शिकतो, त्याच्या राज्यातील व्यवस्थेबद्दल पाहतो, तर पुढे मग ती व्यवस्था मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटते आणि ती व्यवस्था जी आहे, ते आपल्याला शुद्धीकरणाबद्दल सुद्धा आठवण करून देणारी आहे. अध्याय 4 मध्ये वचन 17 पासून तर अध्याय 5 वचन 20 पर्यंत जर तुम्ही पाहिलं, तर तिथं आता शुद्धीकरणावर भर दिलेला आहे. अध्याय 4 वचन 17 पहा. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो, की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. अ, उदाहरण दिलेलं आहे. ते चालत आहेत, तुम्ही त्याप्रमाणे चालू नये. तर हेच वचन आता पुढे अध्याय 5 वचन 20 पर्यंत आपल्याला एक पायाभरणी करणार आहे. जे आपल्याला याचा अर्थ काय आहे, की आम्हाला जगाच्या इच्छेप्रमाणे नाही चालायचं. जसं पौल रोम 12 मध्ये सुद्धा म्हणतो, की या युगाबरोबर समरूप होऊ नका. आहे का? तर मग त्याचा अर्थ काय बरं? याचा अर्थ आपण या जगातून बाहेर जाणं गरजेचं आहे का? नाही. आपण जगातच आहोत द्या. परंतु ज्या गोष्टी देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत, ज्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताच्या सुवार्तेला डाग आणणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी आम्हाला ख्रिस्तापासून दूर घेऊन जाणाऱ्या आहेत. मग ते काही असू द्या आपल्या जीवनामध्ये, जगामध्ये, जे आपल्याला फार आकर्षणाचं कारण ठरेल. त्यापासून आपण दूर असणं गरजेचं आहे. कारण जग फार आतुरतेने त्या सर्व गोष्टींच्या मागे धावतं नाही का? आणि आपल्याला माहीत आहे, की सैतानाच्या त्या अंधकाराच्या राज्यात आपण एक नागरिक असताना आपल्या प्रत्येकामध्ये त्या पापाची भ्रष्टता त्या अधिक वाढत चाललेली होती नाही का? पण ख्रिस्तामध्ये आपण त्यातून सुटले गेलेलो आहोत. पण तरी सुद्धा पूर्णपणे आपण जे आहोत, ते नक्कीच पापाच्या परिणामांपासून, त्याच्या सामर्थ्यापासून आणि त्याच्याद्वारे येणारा जो जो न्याय आहे, दंड आहे, त्याच्यापासून आपण सुटलेलो आहोत. पण अजूनही आपण या पापी जगात आहोत आणि अजूनही आपल्या देखील आपल्यामध्ये पापाचं वास्तव्य आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की हा जो नवीन स्वभाव ख्रिस्ताचा आपल्याला लाभलेला आहे, तो आपल्याला या पापावर विजय मिळवण्यासाठी आहे करणारा ठरतो. आणि म्हणूनच प्रकाशाची प्रजा आणि अंधकाराची प्रजा ही आपोआप वेगळी होताना आपल्याला दिसतं आणि म्हणून नवं-जुनं अशा प्रकारे पॉल आता इथं अध्याय 4 मध्ये बोलताना दिसेल नाही का? तो जर तुम्ही अध्याय 4 जर पाहिलं तर तुम्हाला इथं शिकायला भेटेल नाही का? वचन 22 मध्ये पहा. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधीचा जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. जुनं नवं ही भाषा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. नाही तुम्ही त्याप्रमाणे चालत होता, आता चालू नाही. आहे का? आताही तुमच्यामध्ये तो पापी स्वभाव आहे. जोपर्यंत आपण या पापी देहात आहोत, तोपर्यंत आपण इथून सुटणार नाही. पण त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून दिवसेंदिवस आपण काय करावं? त्याचा त्याग करावा म्हणे आणि आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. आणि मग कसं होणार आहे ते? तर ते आपल्याला शिकायला भेटतं वचन 24 मध्ये. सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? तर मग पुढं वचन 25 पासून पुढे
पॉल जो आहे त्याच्याबद्दलची एक यादीच देतोय समोर, नाही का? मग कसं तर मग आपल्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय बोलत आहात? लबाड बोलू नका म्हणे. वचन 25 सांगतं नाही का? लबाडी सोडून द्या. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याबरोबर खरं बोला म्हणे. आपण एकमेकांचे अवयव आहोत. मंडळीमध्ये आपण एकत्रित येत असताना. वचन 26 मध्ये रागवा परंतु पाप करू नका. वचन 27 मध्ये सैतानाला वाव देऊ नका. नाही का? वचन 28 मध्ये चोरी करणाऱ्यांनी पुन्हा ती करू नये. त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्या जवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. पाहिलं तर नवा मनुष्य धारण करावा, याचा अर्थ का तुमच्या जगण्यावर त्याचा परिणाम होतो. आणि त्याबद्दलच पाऊल पुढे बोलताना आपल्याला दिसतो. देवाचं जे राज्य आहे, ते त्याच्याबद्दल विचार करत असताना देव अतिशुद्ध आहे, अतिपवित्र आहे आणि त्याच्या राज्यातील आपणही एक नागरिक आहोत आणि त्या खऱ्या ज्या वास्तविक जे भविष्यात भौतिक जे राज्य त्याचं प्रगट होणार आहे, त्या राज्यासाठी देव आपल्याला घडवत आहे आणि म्हणून या अंधकाराच्या जगामध्ये जरी आपण जागत असलो, जरी आपण या पापी देहात आहोत, हा देह अशक्त आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समस्या, संकट, त्रास, आजारपण, वेदना, अशक्तता, दुर्बलता, अपमान किंवा जे काही असेल, वेगवेगळे प्रसंग असतील, दुःख, हे सगळे प्रसंग देव जो आहे त्या राज्यासाठी, आपल्याला घडविण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग करून घेतो. पण पौल इथं काय म्हणत आहे, की तुम्ही पापात राहू नका. पापात राहू नका. याचा अर्थ असा मी म्हणत नाही बिलकुल, की आता अ, तारण जे आहे ते आपल्या स्वतःवर अवलंबून आहे, नाही का? कारण देवाने तारण केलं त्याच्या कृपेने आणि आता तो शांत बसलाय आणि तो म्हणतो, की तू जर चांगला वागला तर ते तू तारण टिकवशील, नाहीतर तू ते गमावशील. बिलकुल नाही. देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे, की तारण हे आम्ही कधी कमावलंही नव्हतं. जे तारण आम्हाला देवाच्या कृपेने मिळालेलं आहे, ते तारण देव त्याचं जतन करणारा आहे. मग मी जर तारलेलो आहे देवाच्या कृपेने, देवाचं लेकरू म्हणून मी त्याच्या जवळ येतोय आणि जर मी अजूनही पापी स्वभावानुसार माझं जीवन जगत आहे, तर मग काय? माझं वागणं जे अगोदर माझ्या तारणावर कधी त्याचा इफेक्ट पडलेला नाही, तसं आताही पडणार नाही. पण मात्र मी पाप केलेलं आहे, तर मला त्याचा परिणाम मात्र भोगावा लागेल, नाही का? त्याचा परिणाम भोगावा लागेल. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, की तो त्याच्या प्रतिफळास मुकेल म्हटलेलं आहे, नाही का? किंवा त्याला त्याला लाजेने आपली मान खाली घालावं लागेल सगळ्यांसमोर आणि हेच तर मोठी शिक्षा असेल, नाही का? की सर्व देवासमोर देवाने आपले सर्व पाप उघड होत आहेत आणि पहा आम्ही ख्रिस्ती म्हणून काय जीवन जगलेलो आहे. सगळं समोर दिसत आहे आणि ती जी स्वर्गात परिपूर्णाच्या स्थितीमध्ये असणारी जे आपले मान खाली घालणं, ते शिक्षेच्या पण कमी नाहीये, नाही का? आणि त्याही पलीकडे ह्या भूतलावर सुद्धा असताना त्याचे परिणाम भोगावे लागतात, नाही का? देवाचा आत्मा खिन्न होतो, ती सहभागिता भंग होते आपल्याला पाहायला भेटतं. पण पुन्हा खरा विश्वासणारा आहे, तर तो पुन्हा पश्चाताप करतो. त्यासाठी देवाचा आत्मा त्याला पश्चातापी हृदय देतो, त्याच्या वचनाने त्याला सुधारतो आणि पुन्हा ती सहभागिता नाही का, काय होते? अ, अ, पुन्हा प्रस्थापित होते आपल्याला शिकायला भेटतं. तर देवाचं राज्य अशा प्रकारचं आहे. आता ही व्यवस्था जी आहे, ती मंडळीमध्ये आपण पाहिली. आता कौटुंबिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा देवाचं राज्य जे आहे, तर त्या राज्यामध्ये कुटुंब आहे. कुटुंब व्यवस्था सुद्धा आहे आणि ही देवाने स्थापिलेली आहे आणि म्हणून आपण त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये आणि पाऊल जो आहे, त्याच प्रकारे इथं मांडत आहे. जर तुम्ही अध्याय 5 पासून पुढे वाचलं,
तर तुम्हाला पाहायला शिकल बघा भेटेल इथं अध्याय 5 वचन 1 मध्ये. तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने. आता ही जी भाषा पाऊल इथं वापरतोय, एका कौटुंबिक कौटुंबिक वातावरण इथं आपल्याला दिसत आहे आता. तो देवाची मुले, नाही का? अगोदर जर तुम्ही पाहिलं तर बंधुजनो म्हणतो. प्रभूमध्ये तुम्हाला पाचारण केलेलं आहे. अध्याय 4 मध्ये तो म्हणतो. पण अध्याय 5 आणि अध्याय 6 मध्ये तुम्हाला देवाची प्रिय मुले म्हणून तुम्हाला शिकायला भेटेल वारंवार. पवित्र जन म्हणून तुम्हाला यामध्ये शिकायला भेटेल, नाही का? तर अधिक जिव्हाळ्याचं एक कुटुंब, एक नातेसंबंध आपल्याला इथं पाहायला भेटतील. आता देवाच्या राज्यामध्ये, मंडळीमध्ये विशेष करून मंडळीतील जी व्यवस्था आहे त्याबद्दल आपण शिकलो. देवाच्या राज्यातील शुद्धीकरण त्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता विशेष करून देवाच्या राज्यामधील कुटुंब व्यवस्था कशी असायला पाहिजे, त्याकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया. पौलाने कुटुंबामध्ये अस्तित्वात असलेले जे योग्य अधिकार, जी संरचना आहे किंवा देवाने कुटुंबाची केलेली जी रचना आहे, ती रचना योग्य रीतीने त्याने मांडलेली आहे. कारण त्या रचनेवरच आज अनेक कुटुंबामध्ये घाला पडत आहे. आणि त्यामुळं जिथं ज्या कुटुंबामध्ये ती जी देवाने दिलेली रचना आहे कौटुंबिक, ती रचनाच बिघडली गेली. ते कुटुंब आपल्याला उद्ध्वस्त झालेलं दिसेल. आणि त्या कुटुंबामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे प्रीती, कोणत्याही प्रकारे देवाचं परिपूर्ण कार्य किंवा देवाबद्दलचं भय आपल्याला पाहायला भेटणार नाही. कारण देवाचं जी रचना आहे, त्याच्यावरच तिथं घाला घालण्यात आलेला आहे. जणू काय देवावर आक्रमण केल्यासारखं ते आहे. ज्यावेळी ज्यावेळी देवाच्या रचनेवर आपण घाला करतो, तर हा घाला खुद्द देवावर आहे. देवावर जणू काय आक्रमण आपण करतो, नाही का? आणि म्हणून पावलाची इच्छा आहे, की देवाची प्रिय मुले या नात्याने अध्याय 5 वचन 1 मध्ये सांगितलंय, की तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा म्हणे. तुम्हाला आणि मला त्याचं अनुकरण करणारं व्हायचं आहे. मग कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं, तर कोण-कोण आपण पाहतो? पती-पत्नी, नाही का? आपल्याला शिकायला भेटतं. मुलं, अ, नातवंड, नाही का? पुष्कळ मोठं-मोठं कुटुंब असू शकतं. पण खरं तर पती-पत्नी आणि मुलं त्याबद्दल आपण विचार करतो. आणि ही जी रचना आपल्याला शिकायला भेटते, ती रचना तुम्हाला ख्रिस्त आणि मंडळीच्या त्या चित्राद्वारे समजून घेणं गरजेचं आहे. आणि पौल जो आहे, नेहमी ज्यावेळेस कुटुंबाबद्दल सुद्धा विचार करतो, तर तो नेहमी ख्रिस्त आणि मंडळी समोर ठेवूनच त्याचा विचार करतो, नाही का? ख्रिस्त मस्तक आहे आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीने आपल्या मस्तकाच्या अधीन असावं आणि मंडळीने त्या मस्तकाचं, नाही का, ऐकावं, मस्तकाच्या अधीन असावं आणि त्याद्वारे देवाचं गौरव होतं. आणि तशाच प्रकारे ज्यावेळेस आपण कुटुंबाबद्दल विचार करतो, तर कुटुंबाची पण रचना अशाच प्रकारची आहे. कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाला देवाने उभा केलेला आहे. बरं, पुरुष जो आहे, तो ख्रिस्ताच्या अधीन आहे. जसा ख्रिस्त पित्याच्या अधीन आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की पती जो आहे, तो ख्रिस्ताच्या अधीन आहे आणि जशी पत्नी जी आहे, ती ख्रिस्ताच्या अधीन आहे, तशीच पत्नीने पतीच्या पण अधीन असावं. आणि मग यासोबतच जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशीच पतीला पण सांगितलंय, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. मग लेकरांबद्दल सुद्धा सांगितलंय, की बापांनो आपल्या लेकरांना चिरडीस आणू नका. आई आणि वडील या नात्याने लेकरांबद्दलची जबाबदारी काय असायला पाहिजे, त्याबद्दल सुद्धा बोललेलं आहे. आणि त्यानंतर ही झालं कौटुंबिक, नाही का? काय म्हणू शकतो आपण कौ कौटुंबिक व्यवस्था. आणि ज्यावेळेस या व्यवस्थेवर घाला होतो, सर्व जी रचना आहे ती उलटी-पुलटी होते. त्यावेळेस मात्र मग कठीण अवस्था निर्माण होते कुटुंबामध्ये. त्याचप्रमाणे पौल जो आहे पुढे जाऊन जे कामगार आहेत, जे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांना पण उद्देशून बोलतो, "अधिकाऱ्यांनो."
नाही का? तुमचं जीवन कसं असायला पाहिजे, नाही का? तुम्ही आपल्या कामगारांशी, आपले जे जे काम करणारे आहेत सेवक, त्यांच्याशी तुम्ही कसं वागता? त्याबद्दल सुद्धा पौल जो आहे, तो अध्याय 6 मध्ये पुढे तो बोलताना दिसेल, नाही का, अधिकाऱ्यांबद्दल. आणि दासांना पण तो सांगतो, की तुम्ही अधिकाऱ्यांच्या अधीन असा, नाही का? तर वारंवार आपल्याला पाहायला भेटतं, की तो एकीकडे धन्यांना पण बोलतो, दासांना पण बोलतो. कुटुंबामध्ये कुटुंबाची रचना ते सुद्धा तो प्रगट करतो. अध्याय 5 मध्ये सुद्धा आपण पूर्णपणे ते पाहिलेलं आहे. नाही का? अध्याय 5 मध्ये अ, अ, कशाप्रकारे तो कुटुंबाबद्दल पाऊल बोलत आहे. आपल्याकडे वेळ नाही, म्हणून आपण त्यावर जास्त वेळ घालवणार नाहीये. पण या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना, ही कौटुंबिक व्यवस्था देवाच्या राज्यामध्ये स्थापिलेली आहे. देवाच्या राज्याकरिता, देवाच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून कुटुंब असो, कामाचं ठिकाण असू द्या, तुम्ही अधिकारी आहात, तर आपल्या सेवकाबद्दल तुम्ही त्याला कसं वागवून घेता. जर तुम्ही कामकरी आहात, तर तुम्ही आपल्या अधिकाऱ्याच्या कशा अधीन आहात आणि काम करत आहात विश्वासाने. पती पतीची जबाबदारी पूर्ण करत आहे का? पत्नी पत्नीची जबाबदारी पूर्ण करत आहे का? आई-वडील म्हणून आपण आपली जबाबदारी पूर्ण करत आहे का? लेकरं त्यांची जबाबदारी पूर्ण करत आहेत का? एक मालक किंवा धनी म्हणून धनी जो आहे, तो त्याची जबाबदारी पूर्ण करत आहे का? एक दास किंवा कामकरी म्हणून जो कामकरी आहे, तो त्याची जबाबदारी पूर्ण करत आहे का? ह्या सर्व गोष्टी व्यवस्थेमध्ये येतात त्या. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये आपण आहोत आणि हे ते शेवटी काय होतं, एकमेकांना फायदेशीर ठरतं ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी. देवाचं गौरव हे करणाऱ्या गोष्टी आहेत. पुढे ज्यावेळेस आपण येतो, तर ही जी व्यवस्था आहे, ती पुढे जाऊन आणखी एक महत्त्वाच्या टप्प्याकडे आपल्याला घेऊन जाते आणि ते म्हणजे काय? देवाच्या राज्यामध्ये हे जे राज्य आहे, ज्यावेळेस आपण पाहतो, तर या राज्यामध्ये अ, फक्त नाही का शांतताच नाहीये, तर इथं युद्ध सुद्धा चालू आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये असं कोणतं राज्य नव्हतं, की जिथं त्यांना युद्धाला सामोरं जावं लागलं नाही. आपण पाहिलं इस्रायल राष्ट्र जे आहे, ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर येतं त्यांना अगदी पावलोपावली दुश्मन पुढे पाहायला भेटतात. पावलोपावली त्यांना कोणते ना कोणते जाळे टाकलेले दिसतात पुढे नाही का? त्यांना पकडण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अ, तिथं अ, कट कारस्थान करताना आपल्याला दिसतात. पण तिथं विजय आपण पाहतो नाही का? तशाच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं आहे, की आपण या देवाच्या राज्यामध्ये आहोत. पण जरी आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत, पण हे राज्य जे आहे, अजून भौतिक रीतीने नाही आलेलं. आपण नक्कीच ख्रिस्ताशी जडल्या गेलेलो आहोत. त्या देवाच्या राज्याचा एक भाग आपण झालेलो आहोत. पण अजूनपर्यंत भौतिक रीतीने त्याच्यामध्ये आपला प्रवेश झालेला नाही. म्हणूनच आपण ह्या युद्धात अजूनही आहोत. मंडळीची व्यवस्था, त्या राज्याचं शुद्धीकरण, त्याबद्दल आपण पाहिलं. कौटुंबिक व्यवस्थेबद्दल आपण शिकलो. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल शिकल्यानंतर आता देवाच्या राज्यात युद्धाबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि तेच पुढे पाऊल आता अध्याय 6 वचन 11 पासून पुढे आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करेल. विशेष करून वचन 10 मध्ये तो काय म्हणतो, "शेवटी माझ्या बंधूंनो." शेवटी म्हणजे काय बरं? आतापर्यंत अनेक गोष्टी तो बोललेला आहे. आतापर्यंत ज्या काही सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत, आता तो म्हणतो, "बस, आता याचा पुढं काय आहे, तुम्हाला मी सांगतो. आता शेवट माझ्या बोलणं मी इथं थांबवत आहे." पण तो म्हणत आहे, की काय माझ्या बंधूंनो, अगदी बघा कौटुंबिक नातं इथं आपल्याला पाहायला भेटतं. प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. का बरं पौलाला हे सांगणं गरजेचं आहे? का बरं मंडळीने हे समजून घेणं गरजेचं आहे, की आपल्याला प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होणं गरजेचं आहे. तर त्याचंच उत्तर वचन 11 पासून पुढे आपल्याला देणार आहे. कारण
आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळी जी आहे, नक्कीच ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने, मोलाने विकत घेतलेली आहे. ती वेगळी केलेली आहे. परंतु अजून या जगातून, या अंधकारमय जगातून तिला बाहेर आपल्याला पाहायला भेटतं, की पूर्णपणे या जगाच्या आपण काय म्हणू शकतो सावलीतून, या जगाच्या त्या सहभागितेतून किंवा या जगाच्या मध्यातून तिला ती बाहेर निघालेली नाहीये. ती ख्रिस्ताची मंडळी आहे, पण तरीसुद्धा या अंधकारमय जगामध्ये आहे आणि म्हणूनच ख्रिस्ताची मंडळी या नात्याने ती प्रकाशाची प्रजा आहे. त्या प्रकाशाच्या राज्यात ती आहे, परंतु आजूबाजूला अंधकार सुद्धा आहे खाली आणि म्हणूनच ही जी लढत आहे, ही जी लढाई आहे, ती आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि अ, आपल्याला शिकायला भेटतं, की सैतान जो आहे, तो धूर्ततेने टपून आहे. ख्रिस्ताच्या मंडळीवर घाला टाकण्यासाठी. नेहमी जसा क्रूर लांडगा जो असतो, तो नेहमी काय करतो बरं? त्या मेंढरांना कसं बहकवायचं आणि कसं त्यांना आपलं भक्ष्य बनवायचं, त्याबद्दल विचार करतो. जसा जसा सिंह जो आहे, तो दबा धरून बसतो, त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी. तसा सैतान जो आहे, ख्रिस्ताच्या लोकांना, खऱ्या त्याच्या मंडळीला तो फसवण्यासाठी आणि विशेष करून ख्रिस्ताच्या सुवार्तेपासून दूर नेण्यासाठी, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या कार्यापासून दूर नेण्यासाठी नेहमी आणि नेहमी तो प्रयत्न करत राहतो, नाही का? म्हणूनच वेगवेगळे शिक्षण तुम्हाला पाहायला भेटेल. जे-पी-मध्ये सुद्धा आपण पाहतो. वेगवेगळ्या मंडळांमध्ये गलती करास पत्र आपण पाहतो, जिथं गलत्या प्रांतातील मंडळांमध्ये सुद्धा खोटं शिक्षण शिरत चाललेलं होतं आणि विविध ठिकाणी या गोष्टी चालू आहेत. प्रत्येक युगामध्ये हे चालूच आहे. जोपर्यंत ख्रिस्त येत नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबलेलं नाही आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे वचन 10 मध्ये सांगितलं, "शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा." का बरं? जेणेकरून तुम्ही जर बलवान झाले, नाही का? का बरं? कारण सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होणं गरजेचं आहे. आपण सैतानाला कधीच कमी लेखू नये. त्याच्याकडे पण सामर्थ्य आहे. कारण तो एकीकाळी देवदूत होता आणि देवदूत जे आहे नक्कीच आपल्यापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्यवान आहे. पण सैतान जो आहे, तो सर्व सामर्थ्य नाहीये. तो देवाच्या पुढे नाही जाऊ शकणार. पण मात्र आपल्या पुढे तो आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचे डावपेच आपल्याही पुढचे आहेत. आपल्या विचारांच्याही पुढचे आहेत. आणि म्हणून आपल्याला सुद्धा प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होणं गरजेचं आहे. जेणेकरून आम्ही काय करू शकू, की सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरू शकू. आणि मग आपल्यासमोर हा प्रश्न उपस्थित होईल, की मग सैतानाच्या डावपेचांपुढे जर आम्हाला टिकाव धरायचा आहे आणि जर आम्हाला प्रभूमध्ये बलवान व्हायचं आहे, जर आम्हाला प्रभावी सामर्थ्यात बलवान व्हायचं आहे, तर आम्ही काय करावं? आम्ही काय करावं? तर त्याचं उत्तर पाऊल वचन 11च्या दुसऱ्या भागात देतो. तो म्हणतो, "म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा." का आणि कसं आम्ही सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरू शकू? सैतानाचे डावपेच कसे आहेत? अहो, आपल्याला माहिती आहे आपल्या समोर अनेक वेळा नाही का असं एक चित्र उभं केलेलं असतं. सैतान असा अकराळ-विक्राळ त्याला शिंग, काहीतरी कसा तरी भयंकर भेसूर दिसतो नाही का? नाही, पण बायबल सांगतं, की "अरे, तो तर सर्वांग सुंदर आहे" म्हणे. तो तर देवदूतांचं पण रूप घेतो म्हणे. घेऊ शकतो तो नाही का? लोकांना फसवतो. योहान म्हणतो ते आपल्यातूनच निघाले म्हणे, पण ते आपले नव्हते. तो मंडळीतूनच कार्य करायला पाहतो. तो धूर्ततेने कार्य करायला पाहतो. ख्रिस्ताची सुवार्ता
हळूच तो विरूप करतो. तो तुम्हाला वेगवेगळ्या आकर्षणाद्वारे आकर्षित करून ख्रिस्तापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्या समोर असं जाळं टाकतो, की जे तुम्हाला समजत नाही नेमकं काय आम्ही कसं तिथं फसलो आणि त्यातून कसं आम्ही बाहेर निघणार. जसा एखादा शिकारी जो आहे, तो शिकारीला जातो नाही का? आपण काय म्हणू शकतो त्याला? शिकारीच म्हणतो, की आपण पक्षी पकडणाऱ्याला, नाही का? तो काय करतो, खाली जमिनीवर आधी जाळं आथरतो आणि त्या जाळ्यावर ते पक्षी यावेत म्हणून दाणे असे तो टाकतो, नाही का? आणि पक्षी जे आहेत, ते दाण्यांकडे पाहतात आणि मग तिकडे ते जातात. त्या दाण्यांद्वारे तो त्यांना आकर्षित करतो. कारण त्यांची गरज काय आहे? ते दाणे आहे, नाही का? किंवा ते खाद्य आहे त्यांचं. आणि मग ज्यावेळेस ते तिथे येतात आणि त्यावेळेस तो ते जाळं ओढतो आणि ते त्यामध्ये फसले जातात. त्याचा डावपेच काय असतो? तशा प्रकारे सैतान जो आहे, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे तो डावपेच आखतो. आपल्या जीवनातील कमजोऱ्या काय आहेत, त्या तो शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या कमजोऱ्या असू शकतात, नाही का? वेगवेगळ्या प्रकारे तो प्रयत्न करतो आपल्या समोर अगदी ते भव्य, आकर्षक दिसणाऱ्या गोष्टीद्वारे आणि तो आपल्याला अशा प्रकारे टाकतो, "अरे घे, एकदा बघ तू ट्राय कर." नाही का? जर तुम्हाला माहिती आहे का वाघाला किंवा सिंहाला जर धरायचं असलं ना, तर ते जे अधिकारी आहेत वन विभागाचे किंवा ते जे काही लोकं असतात नाही का, ते काय करतात, की त्या पिंजऱ्यामध्ये ते मांस लावतात किंवा बकरी नाही का किंवा असं एखादं प्राणी जो त्याला आवडणार आहे, तो त्या पिंजऱ्यामध्ये ते बांधून ठेवतात नाही का आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा ते काय करतात थोडंसं वरती ओढून ठेवतात. ज्यावेळेस तो वाघ किंवा सिंह ज्यावेळेस किंवा तो जो प्राणी आहे तो येईल आणि त्यावर त्या बकरीवर तो झडप घालेल, त्यावेळेस तो तो जो दरवाजा आहे तो आपोआप बंद होईल आणि तो पकडला जाईल नाही का. तर डावपेच अशा प्रकारे आहे आणि सैतानाचे डावपेच तर फार फार पुढचे आहेत नाही का आणि म्हणून आपल्याला प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान व्हायचंय. मग त्यासाठी शस्त्र सामग्री, देवाची शस्त्र सामग्री, ही शस्त्र सामग्री आमची आणि तुमची नाहीये, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ हे आपण समजून घेणं गरजेचं आहे, की मी माझ्या स्वतःच्या बळाने कधीच सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरू शकणार नाही. मला देवाच्या शस्त्रसामग्रीची गरज आहे. आणि मग ती शस्त्रसामग्री काय आहे? आपण या पापाने मडलेल्या जगात आहोत, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून. आणि आपल्याला माहीत आहे, की आपलं युद्ध जे आहे, नक्कीच ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपण सैतानाच्या राज्यातून, पापाच्या सामर्थ्यापासून, विशेष करून परिणामापासून आपण सुटलेलो आहोत. आपल्याला आपण तारल्या गेलेलो आहोत. परंतु अजूनही आपण त्यांच्या वास्तव्यापासून सुटलेलो नाही. आपल्या आपल आपल्या शरीराच्या वासनांपासून आपण अजूनही सुटलेलो नाही. पाप अजूनही आपल्या आपल्या या देहात आहे, नाही का? म्हणूनच पुष्कळ वेळा वाईट करण्याकडे आपला कल जातो. पौल म्हणतो, की मला तर चांगलं करण्याची उत्कट इच्छा असते म्हणे, पण हा माझा देह ते मला करू देत नाही म्हणे, नाही का? कारण अजूनही आपण त्या पापी देहात आहोत. आपलं झगडणं कुठं? सैतान आपल्या 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 देहातील जे पाप आहे, पापी वृत्ती आहे अजूनही, जे शारीरिक वासना आहे, त्यांच्या विरुद्ध आपण काय करत आहोत? युद्ध करत आहोत. गलतीकारास पत्र जर तुम्ही 5वा अध्याय वचन 17 पाहिलं, तर तुम्हाला तिथं शिकायला भेटेल. पण आपल्याला शिकायला भेटतं. दुसरे करिंथ 12:9 काय सांगतंय? जर आपल्याला या युद्धात उभं राहायचं आहे, तर केवळ देवाच्या कृपेवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. वचन 9 पहा काय सांगतंय. परंतु त्याने मला असं म्हटलं, पौलाशी सुंदर घटना इथे आहे, जिथं पाऊल त्याच्या जीवनात सुद्धा एक काटा होता असा.
जिथं तो वेदनेतून चाललेला होता, नाही का? आणि तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की तो देवाकडे प्रार्थना करतो, "प्रभू माझ्या जीवनातून हा काटा तू दूर कर." 3दा त्याने प्रार्थना केली. पण देव म्हणतो, की "नाही, माझी कृपा तुला पुरेशी आहे. कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवितो" म्हणे. तर तो आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू शकत नाही. आपण देवाच्या कृपेवर अवलंबून आहोत या युद्धामध्ये. का बरं? देवाच्या कृपेवर. तर वचन 12 आपल्याला सांगतं, कारण आपलं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नाहीये, नाही का? हां, आपल्या समोर दिसणाऱ्या माणसांबरोबर हे आपलं झगडणं नाहीये, नाही का? तर कुणाबरोबर आहे? सत्तांबरोबर आहे. ह्या सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, नाही का? सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपतींबरोबर आहे. सत्तांबरोबर हे राज्य देवाने आपल्याला माहित आहे. हे जग जे आहे, काही कारणास्तव देवाने त्या सैतानाच्या त्या हवाली केलेल्या आहे. त्या आपल्याला माहित आहे, की देवाने त्याला त्यांच्या हवाली केलं, वासनांच्या हवाली केलेलं आहे. रोमकारास पत्र पण आपल्याला सांगतं. पण याचा अर्थ असा नाही, की देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर हे आहे. याचा अर्थ असा नाही, की देवबाप त्यांना ते जे काही करत आहेत वाईट कृत्य त्याच्यासाठी ते मान्यता देत आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण मात्र सर्व गोष्टी ज्या आहेत, एक त्याचे सार्वकालिक उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी देवबाप सर्व गोष्टींचा उपयोग करतो. जसं योबाच्या जीवनामध्ये सैतानाचा हस्तक्षेप जो होता, तो देवाच्या इच्छेच्या विरुद्ध तो करू शकला का? बिलकुल नाही करू शकला. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं, की जरी हे युद्ध चालू आहे, हे सत्तांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे, सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपतींबरोबर आहे. परंतु देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर हे नाहीये. पण आपल्यासाठी हे फार भयंकर आहे. हे कारण आपल्या रक्तमांसांबरोबर नाहीये. म्हणूनच आपल्याला देवाच्या कृपेवर अवलंबून राहणं गरजेचं आहे. पापाच्या अधीन असलेल्या मनुष्याला स्वतःच्या प्रयत्नाद्वारे तो विजय मिळवता येणार नाही कधीच. कारण रोम करासपत्र 3रा अध्याय वचन 10 पासून आपण पुढे पाहतो, की नीतिमान कोणीच नाही, नाही का? एक देखील नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत. ते सारे निरुपयोगी झाले आहेत, नाही का? सत्कर्म करणारा असा कोणीच नाही, एक सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला जर यामध्ये विजय मिळवायचा आहे, तर तो विजय आपण केवळ ख्रिस्तामध्ये आपण मिळवू शकतो. कारण ख्रिस्तामध्ये आपल्याला तो विजय मिळालेला आहे. ख्रिस्त विजयी आहे. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. तो मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. सैतान हरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का सापाचं डोकं ठेचल्यानंतर त्याचं फक्त नाही का शेपूट हलतं नाही का? तशाच प्रकारे तो सामर्थ्य नाही. जे काही तो कृती करत आहे इथं, ती फक्त तो काय करत आहे? तो प्रयत्न करत आहे फक्त. तो त्याच्या सामर्थ्याचा उपयोग नाही करू शकणार कारण ख्रिस्त विजयी आहे. तो सामर्थ्य आहे आणि त्याने विजय मिळवलेला आहे या सर्व सत्तांवर. पण आपण मानव या नात्याने आपण अजूनही दुर्बल आहोत. आपण या भूतलावर आहोत. आपण या पापी देहात आहोत. आपण ख्रिस्ताच्या कृपेने तारलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आपण आहोत. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की हे जे झगडणं आहे आणि हे जे युद्ध आहे, याला आपण प्रत्येक दिवशी तोंड देतो. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की यासाठी आपल्याला ख्रिस्तावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. कारण आत्मिक युद्ध जे आहे, ख्रिस्ताने आधीच जिंकलेलं आहे. ख्रिस्ताने त्या आधीच जिंकलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का ख्रिस्त वधस्तंभावर असताना काय म्हटलं शेवटी? आता पूर्ण झाले आहे. आता पूर्ण झाले आहे, नाही का? आणि इथंच आपल्याला शिकायला भेटतं, की ते जे युद्ध आहे,
ख्रिस्ताने जिंकलेला आहे. ख्रिस्तामध्ये आपण विजयी आहोत. पहिले करीन 15 अध्याय वचन 57 काय सांगतं? परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो, त्याची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो, त्याची स्तुती असो. हा विजय आपल्याला केवळ ख्रिस्ताद्वारेच मिळणार आहे. ख्रिस्ताद्वारेच मिळणार आहे. पण आपल्यालाही शिकायला भेटतं, की आपल्याला त्यासमोर टिकाव धरता यावा म्हणून आता शस्त्र सामग्रीची गरज आहे. शस्त्र धारण करण्याची गरज आहे. ही शस्त्र ख्रिस्तामधील शस्त्र आहे. जे आपण परिधान केलेले आहेत, ते प्रखरतेने समोर प्रगट होणं गरजेचं आहे. आणि त्या शस्त्र सामग्रीकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आत्मिक शस्त्रांचं स्वरूप काय आहे? ते आपल्याला वचन 13 ते 17 मध्ये शिकायला भेटल. बघा वचन 13 सांगते, "ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा." नाही का? शस्त्र सामग्री घ्या म्हटलेलं आहे, नाही का? तर तुम्हाला माहिती आहे का, एखादा सुरुवातीच्या काळामध्ये विशेष करून जर तुम्ही रोमी साम्राज्यामध्ये सुद्धा जर पाहिलं, तर त्यांचे जो असायचा त्या सैनिकांचा, तो एक अशा प्रकारचा पोशाख असायचा जिथं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? ते हेल्मेट, उरस्राण, शिरस्त्राण नाही का पूर्ण गुडघ्यापासून आणि जे महत्त्वाचे भाग आहेत, जिथे इजा पोहोचू नये नाही का, अशा सर्व गोष्टी सर्व ठिकाणी सांधे आणि सर्व ठिकाणी असं पूर्णपणे ते जे लोखंडी किंवा ते जे स्टीलचे आपण काय म्हणू शकतो, की अ, तो अ, तो जो ड्रेस होता, तो ते घालून सज्ज असायचे. जेणेकरून कुठूनही मागूनही वार केला, ज्यावेळेस आमचं लक्ष नसेल, तरी आम्हाला तो जो वस्त्र घातलेला आहे, त्यामुळे आम्ही जिवंत राहू, नाही का? आजही तुम्हाला माहिती आहे का मला वाटतं काही असे जॅकेट्स आहेत. आजही काही जे युद्धासाठी जाणारे लोकं आहेत नाही का, जे सैनिक आहेत, ते नेहमी ते असं ते जॅकेट घालून असतात. ज्याच्यातून ती गोळीसुद्धा आतमध्ये जात नाही किंवा कोणताही वार त्याला भेदून आतमध्ये जाऊ शकणार नाही. त्याच्याही पेक्षा भयंकर असे अ, हे जे अ, वस्त्र होते, त्या शिपायाचे ते असायचे नाही का? आणि त्यामुळं कसाही कुठूनही वार आला, तरी हे वस्त्र त्या शिपायाला, त्या सैनिकाला त्याचं संरक्षण करणारे होते. आणि त्याच प्रकारे पौल जो आहे, त्याच एका रोमी सैनिकाला समोर ठेवून म्हणतो, की "ही शस्त्र सामग्री घ्या." ती शस्त्र सामग्री घ्या. आता त्या शस्त्र सामग्रीकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची सुरुवात कुठून व्हायची? तो जो सैनिक आहे, त्याच्यासाठी पट्टा जो आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोलाची ती गोष्ट होती. कारण वचन 14 आपल्याला सांगतं पहिला भाग, की "तर मग आपली कंबर सत्याने कसा?" तर हा जो पट्टा आहे, तो यासाठी असायचा, की जेणेकरून त्याचा जो ड्रेस असायचा किंवा त्याचा जो गणवेश घातलेला असायचा, त्याची त्याने जो ड्रेस घातलेला आहे, तो कोणत्याही प्रकारे हलला जाऊ नये आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे तो जो त्याचा ड्रेस आहे, तो कशात अडकला जाऊ नये आणि तो त्या युद्धामध्ये कमी पडू नये. म्हणून सगळ्यात अगोदर तो पट्टा कसणं सगळ्यात पहिला त्यांचा मुद्दा असायचा. सगळ्यात पहिली बाब असायची. जेणेकरून तो सैनिक आहे, तो आता हळुवारपणे त्या युद्धासाठी तयार होतो. तो बिनधास्त लढाई करू शकतो. कारण त्याचा त्याचा जो ड्रेस आहे, तो कशात अडकणार नाही. कुठं तो अडकला जाणार नाही, नाही का? तर पॉल म्हणतो, की हा जो पट्टा आहे ख्रिस्ती लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी तो कोणता आहे बरं? वचन 14 आपल्याला सांगतं. विशेष करून वचन 14 सांगतं, की सत्याचा हा कमरबंद म्हटलेला आहे. नाही का? त्याने तुम्ही ती कंबर जी आहे, ती कसा म्हटलेला आहे. आणि मग
मग हा जो पट्टा आहे, ज्यावेळेस आपण सत्याचा पट्टा याबद्दल बोलतो, तर मग हा कोण आहे? आणि हे आपल्याला कुठं पाहायला भेटतं? तर योहान 14 आणि 6 मध्ये आपण पाहतो, की ख्रिस्त स्वतः तर सत्य आहे, नाही का? तर ज्याद्वारे आपण अगदी सज्ज होतो या युद्धासाठी. हे सत्य स्वतः ख्रिस्त आहे. ते आपण धारण करतो, नाही का? त्याच्या वचनामध्ये प्रगट झालेला आहे. तो ख्रिस्त आपल्यासाठी आहे सर्व काही. आणि त्याच्यामध्ये आपण आहोत, नाही का? त्याच्यामध्ये आपण आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जो त्याच्या शस्त्रसामग्रीचा दुसरा भाग आहे, तो म्हणजे काय? वचन 14 त्याचा दुसरा भाग, नीतिमत्वाचे उरसरान धारण करा. हे सुद्धा फार महत्वाचं होतं. आणि इथं हृदयाची सुरक्षा, नाही का? जर हृदयालाच जर इजा झाली, तर तो मनुष्य जगणं कठीण आहे. कंबर कसणं ते सुद्धा गरजेचं होतं. कारण आमचा ड्रेस कुठं अडकला नाही गेला पाहिजे. जर कुठं अडकला गेला, तर आम्ही अडकून पडू. पण आपण पाहिलं, की ख्रिस्त तो सत्य आहे. ज्याच्याद्वारे आपण कसल्या गेलेलो आहोत. आपण कुठेही अडकले जाणार नाही आणि मग ज्यावेळेस आपण पुढे येतो, तर नीतिमत्त्वाचं उरसरान ज्याने आपण झाकले गेलो पाहिजे पूर्ण मागून आणि पुढून. मग कितीही कोणत्याही प्रकारे वार आपल्यावर आले, काही घडलं, तरी आपल्या हृदयाला ते लागणार नाही. आपल्या हृदयाची, आपल्या मेन जो भाग आहे, आपल्या शरीराचा जो भाग आहे, त्याचं त्याचं ते संरक्षण करतील, नाही का? आणि म्हणून उरसरान त्या शिपायासाठी गरजेचं होतं, आपल्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. हे उरसरान आपल्याला कशाची आठवण करून देतं? हे आपल्याला याची आठवण करून देतं, की आपलं जो विश्वास आहे, तो केवळ ख्रिस्ताच्या कार्यावर अवलंबून आहे. आपल्या स्वतःवर नाही. पुढे ज्यावेळेस आपण याबद्दल शिकतो, तर हे नीतिमत्त्वाचं उरसरान आहे. नीतिमत्त्वाचं उरसरान आहे. ज्याने आपण झाकल्या गेलेलो आहोत आणि जर आपण त्या नीतिमत्त्वाच्या उरसरानाने झाकल्या गेलेलो आहोत, तर एकतर आपण देवाच्या क्रोधापासून वाचलेलो आहोत, त्याचं ते प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट, कितीही काळोखात आपण गेलो आणि कितीही त्या सत्तांबरोबर आपलं युद्ध असेल किंवा त्या अधिकाराबद्दल आणि जे सैतानी, जे दुरात्मे आहे, त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तरी हे ख्रिस्ताचं नीतिमत्वाने जे आपण वेढल्या गेलेलो आहोत, ख्रिस्ताने आपण झाकल्या गेलेलो आहोत, ते कधीच आपण उघडे होऊ शकणार नाही. आपण नेहमी सुरक्षित आहोत ख्रिस्ताठायी. त्याच्याबद्दल ते आपल्याला आठवण करून देतं. त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतं, की आपला विश्वास ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यावर अवलंबून आहे. त्याच्यापासून आपल्याला कोणीच दूर करू शकत नाही. पुढे वचन 15 मध्ये शांतीच्या सुवार्तेच्या ज्या अ, जे जे काय म्हटलेलं इथं वचन 15 मध्ये शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा म्हटलेला आहे. ते जे सैनिक होते, त्यांच्या ज्या ज्या त्यांचं जे काय म्हणू शकतो आपण अ, अ, जी चप्पल म्हणू किंवा त्यांचा जो बूट किंवा अ, ती जी चप्पल असायची, तिला बघा खालीहून खिळे ते असायचे बघा. आणि त्यात ते यासाठी असायचे, की तो जो सैनिक आहे, त्या ज्यावेळेस तो त्या युद्धासाठी तयार असायचा, त्यावेळेस तो अगदी पाय आपला जोराने रोवायचा जमिनीमध्ये, जेणेकरून पुढे तो युद्ध करत असताना बिलकुल मागे हलू नये त्याने, बिलकुल मागे जाऊ नये त्याने, नाही का? तशाच प्रकारे आपल्याला काय सांगितलेलं आहे? शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. म्हणजे काय आहे? ही कृपेची जी सुवार्ता आहे, जी आपल्याला मिळालेली आहे, मला आपल्याला लाभलेली आहे, त्यामध्ये आपण दृढतेने उभं राहणं गरजेचं आहे. या सैतानाच्या डावपेचांपुढे उभे राहत असताना त्याच्यासमोर टिकाव धरण्यासाठी आपल्याला या कृपेच्या सुवार्तेमध्ये दृढ होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्वतःला खंबीरतेने राखणं गरजेचं आहे आणि हे देव आपल्याला करतो. त्यामध्ये आपण स्थिर राहणं गरजेचं आहे. नाहीतर कोणीतरी येतं, काहीतरी शिकवतं, तिकडं पण आपण पळणार, दुसरीकडे पण पळणार. अशा प्रकारे नाही. ही सुवार्ता जी पवित्र शास्त्रामध्ये प्रकट झालेली आहे. जे वचन देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. त्यामध्ये
आपण स्थिर होतो, नाही का? रोम 10:15 मध्ये आपण पाहतो, की त्यांना जर पाठवले नाही, तर ते घोषणा तरी कशी करतील, नाही का? चांगल्या गोष्टींची म्हणजे शांतीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहे. हे कशाप्रकारे आहे? आपण एकमेकांना जाऊन सुवार्तेची घोषणा करतो. ती सुवार्तेचं म्हणून आपण दिवशी करतो. ती सुवार्ता आपण ऐकतो प्रत्येक वेळी चर्चमध्ये असताना सुद्धा आणि पहा त्या सुवार्तेमध्ये आपण दिवसेंदिवस मुळावलेले जातो. त्यामध्ये आपण दृढ होत जातो आणि तितकं आपण ख्रिस्तावर अवलंबून राहायला शिकतो. तितकं आपण ख्रिस्ताचं प्रभुत्व आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारायला शिकतो. तितकं आपण ख्रिस्तामधील विजयाचा आनंद घेतो. नाही का? पुढे काय सांगितलं वचन 16 मध्ये? विश्वासाची ढाल. अ, ही सुद्धा फार महत्वाची आहे. तो ड्रेस जो आहे, अगदी उरस-रान आपण पाहिलं, नाही का? त्यानंतर आपण बेल्ट पाहिला, म्हणजेच अ, पट्टा पाहिला आणि चप्पल जी होती त्यांची त्याबद्दल आपण शिकलो. आता त्या शिपायासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे काय? ढाल. आता ते जे रोमी सैनिक होते, त्यांची ज्या ढाली होत्या, त्या ढाली अगदी त्या अशा एका हातात उचलण्याजोग्या अगदी छोटी ढाल अशा प्रकारे नसायच्या. तर तो जो सैनिक आहे 5-5, 6-6 फूट अशा कितीतरी मोठ्या अशा प्रमाणात ती ढाल असायची. जेणेकरून कुठूनही ते किती भयंकर असं आक्रमण त्यांच्यावर झालं, तरी त्याचा परिणाम कोणत्याही अंगाला होऊ नये. त्या ढालीमागं ते पूर्णपणे लपू शकत असायचे पुष्कळदा, नाही का? आणि तशाच प्रकारे इथे सांगितलं, की विश्वासाची ढाल घ्या. किती अद्भुत हे आहे बघा. नेहमी आपल्याला प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक वेळी जो काही डावपेच सैतान आपल्यासमोर टाकेल, जे काही जाळं आपल्यासमोर टाकतं, त्या प्रत्येकासमोर टिकाव धरण्यासाठी विश्वास ही ढाल आपण नेहमी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की हा विश्वास जो आहे, केवळ देवाच्या कृपेने आहे. देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. आपल्या कृत्यांवर नाहीये पुन्हा एक वार. आणि हा विश्वासाचा उत्पादक कोण आहे? इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो, स्वतः ख्रिस्त आहे. नाही का? तर पुन्हा एक वार आपल्याला शिकायला भेटतं, की ही विश्वासाची ढाल ख्रिस्तावर निर्भर आहे. ख्रिस्तावर निर्भर आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यावर निर्भर आहे. म्हणून कितीही आक्रमण झाले, तरी ही ढाल आम्हाला त्यापासून वाचवते. त्यापासून आम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवते. कारण ही ढाल आम्हाला त्या विजयाची घोषणा करणारी ढाल आहे. पुढे आपल्याला शिकायला भेटतं तारणाचे शिरस्त्राण. आता हे जे शिरस्त्राण आहे, रोमी शिपायासाठी हे सुद्धा फार मोलाचं होतं. कारण त्याने उरस्त्राण आणि त्याने बाकीचा सर्व जे जे त्याचा गणवेश आहे, ड्रेस आहे, सैनिकी तो त्याने घातलेला आहे. परंतु जर डोक्याला जर नाही का ते हेल्मेट नाही, शिरस्त्राण नाही, तर मग काय? कधी जर तो बाण डोक्यात घुसला, की तो जागेवर जाईल नाही का? आणि म्हणून शिरस्त्राण जे आहे, हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. आणि पौल म्हणतो, की तारणाचं शिरस्त्राण असं का म्हणतो पौल? तारणाला शिरस्त्राण का म्हटलेलं आहे? शिरस्त्राण नेहमी मस्तक जे आहे, जर हेल्मेट बद्दल आपण विचार करतो, तर हेल्मेटचा उपयोग कशासाठी होतो? आपल्या मस्तकाचं संरक्षण करण्यासाठी. आणि जर मस्तक आहे, तर आपलं शरीर आहे. जर मस्तक नाही, तर शरीरच नाही. काय कामाचं? बिना मस्तकाचं धड काही करू शकतं का? बिलकुल नाही काहीच करू शकणार. कारण आपल्या पूर्ण शरीराला जे काही पुरवठा होतो, तो मस्तकापासून होतो. आणि अगदी सत्य आहे. आणि म्हणूनच ते मस्तक जे आहे, त्याची सुरक्षा हे हेल्मेट करतं, शिरस्त्राण करतं, नाही का? तर ही शिरस्त्राण आपल्यासाठी काय आहे? तर ते म्हणजे तारणाचं शिरस्त्राण म्हटलेलं आहे. आणि हे आपल्याला याची आठवण करून देतं, की आपलं तारण जे आहे, ते सुरक्षित आहे. कारण ते
कधीच माझ्या कृत्यांवर अवलंबून नव्हतं आणि आजही नाही. हे केवळ आणि केवळ देवाच्या कृपेने आहे. केवळ विश्वासाच्या द्वारे आहे आणि तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आहे आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे आणि म्हणूनच आपण त्याद्वारे आपण सुरक्षित आहोत. देवाने आपल्याला सुरक्षित केलेलं आहे त्याच्या ठायी. कारण हे तारणासाठी त्याने त्याच्या प्रिय पुत्राला राखून न ठेवता दिलेलं आहे. म्हणूनच योहान 10 वचन 28-29 मध्ये ख्रिस्त या भूतलावर असताना काय म्हणतो? मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. माझ्या हातातून कोणी हिसकून त्यांना घेणार नाही. नाही का? पित्याच्या हातातून कोणी त्यांना हिसकावून घेऊ शकत नाही. त्रयिक देव त्याने हे तारण सिद्ध केलेलं आहे आणि हा तारणाची सुरक्षा त्रयिक देव करत आहे. पित्याच्या हातात आपण आहोत, पुत्राच्या हातात आपण आहोत. पवित्र आत्मा आपल्या हृदयात वास करत आहे. किती अद्भुत ही गोष्ट आहे. आपलं तारण त्रयिक देवाच्या हाती सुरक्षित आहे. आणि हे तारणाचं हेल्मेट आपल्याला नेहमी हे जे शिरस्त्राण आहे, नेहमी आपल्याला त्या सुरक्षेची आठवण करून देतं, की आम्ही ख्रिस्तात ठायी सुरक्षित आहोत. कारण आमचं मस्तक ख्रिस्त आहे, जो स्वर्गात विराजमान आहे, जो मृत्यूवर विजयी झालेला आहे. त्याने सैतान, पाप, मृत्यू या सर्वांना जिंकलेला आहे आणि सर्व श्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये त्या स्वर्गात पित्याच्या उजवीकडे विराजमान आहे आणि तो विजयी ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि त्याच्या ठायी आमचं तारण एक दिवस पूर्ण होणार आहे ख्रिस्तामध्ये. वॉव! किती सुंदर आहे. तर पाहिलं ही शस्त्र सामग्री आहे. पुढे आणखी एक आपल्याला शिकायला भेटतं. ते म्हणजे काय? वचन 18 सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करावं. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. काय कशाची गरज आहे? सैतानाच्या पुढे, सैतानाच्या डावपेचांपुढे उभं राहण्यासाठी नक्कीच शिरस्त्राण, उरस्त्राण, ढाल नाही का? सर्व गोष्टी आहेत. पण त्यासोबत आपल्याला शिकायला भेटतं, की प्रार्थना. आपण देवाच्या हाती पडतो व प्रार्थना करतो देवाकडे. त्याच्याकडे आपण विनवणी करतो नाही का? प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला तुझी कृपा लाभू दे नाही का? त्यानंतर वचन विशेष करून वचन 17 मध्ये पहा काय सांगितलंय? तारणाची शिरस्त्राणानंतर आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन ही घ्या म्हटलेलं आहे नाही का? आत्म्याची तलवार. देवाचं वचन ही आत्म्याची तलवार आहे. नाही का? आपल्याला माहिती आहे ते सजीव, सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते सांध्या आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. ते एवढंच नाही, तर ते आपल्याला सैतानाच्या डावपेचांपुढे सुद्धा उभं राहण्यास, टिकाव धरण्यास ते तलवारीसारखं नाही का कार्य करतं. कारण तलवार जी होती, ती पूर्ण शत्रूचा नाश करण्यासाठी उभी होती. नाही का? ख्रिस्ताने सुद्धा ज्यावेळेस तो त्या अरण्यामध्ये सैतान जो आहे, तो ज्यावेळेस परीक्षा तो घेत होता, मोहात टाकत होता, त्यावेळेस ख्रिस्ताने या वचनाच्या तलवारीनेच त्याला निरुत्तर केलेलं आहे. आणि आपणही आपल्याला पाहायला भेटतं हे शस्त्र देवाने आपल्याला दिलेलं आहे. पुढे प्रार्थनेबद्दल आपण पाहत होतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की प्रार्थना आपण का करतो? प्रार्थना म्हणजे काय आहे? तर प्रार्थना म्हणजे आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राहतो, नाही का? त्याच्यावर अवलंबून राहतो. आणि म्हणून आपण नेहमी देवाकडे विनवणी करतो. आपली आपली जी निर्भरता आहे, ते आपण दाखवतो देवाकडे, की "प्रभू आम्ही कोणीच नाही. आम्ही काहीच नाही. आमची स्थिती तुझ्या समोर आहे आणि आम्हाला माहीत आहे, की तू महान आहेस, तू पराक्रमी आहेस. जरी आम्ही या संकटातून चाललेलो आहोत, तरी तू महान आहेस. तू चांगला आहे आणि तुझ्याशिवाय
आम्ही या संकटातून पार जाऊ शकणार नाही. आम्ही जरी मृत्यूशय्येवर असू, तरी प्रभू तू महान आहेस आणि आम्ही या स्थितीमध्ये सुद्धा तुझे उपकार स्तुती आम्ही करतो. कारण या मृत्यूशय्येच्या पलीकडे आम्हाला तू सार्वकालिक जीवनाची महान आशा ख्रिस्तामध्ये दाखवलेली आहेस आणि म्हणून आम्ही याही वेळी तुझ्यावर निर्भर राहतो. किती अद्भुत आहे. आणि म्हणूनच फिलिप्पे 4 आणि वचन 7 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. आपली मागणी म्हणे आपण देवाला कळवतो, जेणेकरून सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणी आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. ही प्रार्थना आपल्याला सरते शेवटी पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या ठायी राखणारी आहे आणि ख्रिस्तामधील शांती देणारी आहे. मग माझ्या चांगल्या स्थितीमध्येच नाही, तर माझ्या वाईट स्थितीमध्ये सुद्धा मला ख्रिस्तामधील शांती ही प्रार्थना देते. कारण आपला खरा मध्यस्थ ख्रिस्त आहे आणि तो सतत आपल्यासाठी मध्यस्थ करत आहे. त्याने वधस्तंभावर एकदाच आपल्यासाठी देवासमोर आणि मानव यांचा मध्यस्थ म्हणून त्याने ते प्रायश्चित्तात्मक अर्पण आपल्यासाठी दिलेला आहे. आज तो स्वर्गात आहे. स्वर्गात सुद्धा तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणूनच रोम 8:34 मध्ये आपण पाहतो, तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. पहा, तो आजही आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आपल्याला दंडाज्ञा करणारा कोण आहे? सैतान नेहमी आपल्याला दोष दाखवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारे डावपेच तो आपल्या समोर टाकतो. आपल्या समोर तो मोह परीक्षा आणतो. पण त्यासमोर जर आपल्याला टिकाव धरायचा आहे, तर ही शस्त्र सामग्री आपल्याला धारण करणं गरजेचं आहे. कृपेने आपण आत्मिक विजयासाठी योग्य ठरतो नाही का? स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या प्रयत्नांनी कधीच आपण ठरणार नाही. दुसरे करीन 3रा अध्याय वचन 5 ते 6 मध्ये आपण पाहतो, की आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. किती अद्भुत आहे. आणि मग हा जो आत्मिक विजय आहे, तो आपल्याला कसा मिळेल नाही का? कसा मिळेल? तर आपला आधार आपण कृपेवर आणि केवळ ख्रिस्ताच्या कार्यावर असावा. गलती 2:20 आपण केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्यावर निर्भर राहतो, नाही का? जो आम्हाला सर्व प्रसंगी विजय देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? सत्यात चालणं आणि आत्म्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहणं. रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 1 आणि 2. पुढे काय? देवाच्या वचनाने आपल्या मनाला नेहमी भरणं. पौल काय म्हणतो? प्रभूची वचनं तुमच्यामध्ये भरपुरीने राहो. जे आपल्याला खरी सुरक्षितता देतं. त्या वचनाने आपण झाकून ठेवतो आपल्याला. देवाचा आत्मा आपल्याला सुरक्षित ठेवतो. प्रार्थनेत सतत राहणं. आत्मिक जागरूकता ठेवणं. थेसलोनिका पत्र पहिले थेसलोनिका 5 अध्याय वचन 17 आपल्याला सांगतं नाही का? देवाचं वचन वाचणं, त्याच्या मंडळीमध्ये एकत्रित येणं, सहभागितेत नेहमी असणं आणि 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 प्रार्थना करणं, नाही का? सुवार्तेचं नेहमी मनन करणं, सुवार्तेचा प्रचार करणं, सुवार्ता जगणं, नाही का? सर्व गोष्टी आपल्याला नेहमी सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरण्यासाठी देवबाप कार्यरत ठेवतो. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मिक जागरूक असणं. सगळ्यात
महत्वाची गोष्ट आहे. आणि मग या भागाबद्दल विचार करत असताना आपण केवळ देवाच्या कृपेने हे युद्ध जिंकू शकतो, नाही का? आणि हे केवळ विश्वासाच्या द्वारे ख्रिस्तावर विसंबून राहिल्याने त्याने दिलेली जी शस्त्र सामग्री आहे, त्याच्याद्वारे ही शस्त्र सामग्री पूर्ण ख्रिस्ताबद्दल आहे. पूर्ण ख्रिस्ताबद्दल आहे. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर हा पट्टा सत्याचा आहे. सत्य ख्रिस्त आहे, नाही का? तारणाचं तारणाचं शिरस्त्राण म्हटलेलं नाही का? कोण आहे तारण? ख्रिस्त आहे. ढाल विश्वासाची. त्या विश्वासाचं उत्पादक कोण आहे? ख्रिस्त आहे. सुवार्तेच्या सिद्धता म्हटलेलं आहे. पायी चळवा. तर हे कोण आहे? सुवार्ता कोणाबद्दल आहे? ख्रिस्ताबद्दल आहे. प्रार्थना करणं हे कुणाद्वारे आहे? कुणामध्ये आहे आणि कुणासाठी आहे? ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये देवाच्या गौरवार्थ आहे. सरतेशेवटी हे सर्व काही आपण ख्रिस्तामध्ये अवलंबून राहतो. आणि हे आपल्यासाठी नक्कीच अ, विजय देणार आहे. कारण ख्रिस्त विजय आहे आणि ख्रिस्तामध्ये आपणही विजयी होऊ, नाही का? नेहमी असू. म्हणून ही शस्त्र सामग्री नेहमी आपण धारण करणं गरजेचं आहे. आणि मग शेवटी पाऊल येतो अध्याय 6 आणि वचन 21 ते 24 मध्ये जिथं आपल्याला शिकायला भेटतं, की समाप्ती होताना आपल्याला दिसत आहे. शेवटचं अभिवादन पाऊल इथं करतो, नाही का? अगदी छोटा हा भाग आहे. जिथं पॉल आशीर्वाद देताना दिसतो वचन 21 मध्ये, "माझे कसे काय चालले आहे तुम्हालाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखी, तो तुम्हाला सर्व काही कळवील." इथं तुखिकाबद्दल सांगितलं ज्याच्याद्वारे पौलाने पत्र पाठवलं होतं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की पौलाच्या एफिसकरांना लिहिलेल्या पत्राने एफिसमधील विश्वासणाऱ्यांसमोर असलेल्या अनेक आव्हानांना, विशेष करून देवाच्या राज्याकडे त्यांचं लक्ष वेधून नाही का, पौलाने काय केलं? ते सर्वांचं निरासन केलेलं आहे आणि त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ख्रिस्ताचं जे खरं व्यवस्था आहे, ख्रिस्ताचं जे राज्य आहे, त्याचे नागरिक म्हणून आपण कसं जगावं? अंधकाराच्या अ, राज्यात आपण नाही, तर आता देवाच्या प्रकाशातील राज्यात आपण आहोत. तर आता कसं जगायला पाहिजे? याबद्दल सुद्धा पौलाने सूचना दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे शेवटी आपल्याला पाहायला भेटतं, की पौल जो आहे वचन 24 मध्ये अशा प्रकारे म्हणतो, वचन 23-24 मध्ये, "देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत, त्या सर्वांबरोबर कृपा असो. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, की अगदी स्तुतीस